विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे केमिस्ट्री शॉर्टच्या या नव्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आज आपण केमिस्ट्रीची एक अतिशय फंडामेंटल कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत, ज्या कॉन्सेप्टचे नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण केमिस्ट्रीची ABCD समजू शकतो किंवा ABCD म्हणू शकतो, कारण की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आल्याशिवाय आपण केमिस्ट्रीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. तर चला मग विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि आज आपल्याला ॲटॉमिक नंबर 1 to 10 पर्यंतचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. मग मी इथे टायटल टाकतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक CONFI कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा अर्थ काय असतो मित्रांनो? सो व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इट इज नथिंग बट द डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन इन वेरियस shells or various orbitals of an atom. It is a distribution of electron. It is a distribution of इलेक्ट्रॉन्स इन ॲटम्स किंवा इन ॲटम असं आपण म्हणूयात. इलेक्ट्रॉनचं ॲटममधलं डिस्ट्रीब्युशन याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखाद्या ॲटमचं इथे स्ट्रक्चर ड्रॉ केलं, तर हा एक ॲटम आहे आणि ॲटमचा हा न्यूक्लियस आहे. सो ऑब्व्हियसली न्यूक्लियसवर असणारे पॉझिटिव्ह चार्ज, याच्या बाजूला याच्या अवतीभोवती तुम्ही बोहर्स ॲटॉमिक थेरी नाव ऐकलं असेल. सो याच्या अवतीभोवती तुम्ही जर कुठली ऑर्बिटॉल ड्रॉ केली, तर या ऑर्बिटॉलमध्ये मित्रांनो काय असतात, तर 2 इलेक्ट्रॉन्स असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सो इथे हे आपण 2 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करूयात. ओके. आता याच्या बाजूला जर आपण परत एक ऑर्बिटॉल ड्रॉ केली, तर या ऑर्बिटॉल्समध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तर बघा इथे 8 इलेक्ट्रॉन्स असतात. सो 1 2 3, इथे आपण चौथा इलेक्ट्रॉन घेऊया 4, याच्यानंतर इथे 5वा, इथे 6th इलेक्ट्रॉन, देन 7th इलेक्ट्रॉन अँड देन 8th इलेक्ट्रॉन. सो बघा 1 2 3 4 5 6 7 8, इथे 8 इलेक्ट्रॉन्स. या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन. सो ॲटमचं हे स्ट्रक्चर असतं आणि या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. याच्याच बेसिसवर एलिमेंट्स हे मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत की मेटलॉइड्स आहेत हे ठरत असतं. किंवा एलिमेंट्स हे कसे बिहेव करतील, कोणासोबत बॉन्ड फॉर्म करतील, कोणासोबत बॉन्ड फॉर्म करणार नाही, या सर्व प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड असतात. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेण्याच्या आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये अबूज प्रिन्सिपल काय असतो. अबूजचा अर्थ असतो मित्रांनो, हा एक जर्मन वर्ड आहे, याचा अर्थ असतो बिल्डिंग अप. सो अबूज प्रिन्सिपल काय असेल, एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगतो. समजा आपण इथे 1s लिहिला. ओके. 1sच्या खाली आपल्याला लिहायचं आहे 2s, देन 3s, देन 4s. सो बघा 1s 2s 3s 4s. 2sच्या समोर लिहायचं आहे आपल्याला 2p, देन 3sच्या समोर 3p, देन 4p. याच्यानंतर 3pच्या समोर लिहायचं आहे आपल्याला 3d अँड देन 4d अँड लास्ट इथे 4f. सो असं आपण 1s to 7s पर्यंत लिहू शकतो. परंतु आपल्याला ॲटॉमिक नंबर 1 to 30चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हवं असेल तर आपण एवढी सिक्वेन्स लिहिली किंवा एवढी लक्षात ठेवली तरी चालते. आता करायचं काय मित्रांनो, बघा इथून मी असा हॉरिझॉन्टल ॲरो ड्रॉ करतो आहे. तर या हॉरिझॉन्टल ॲरोचा अर्थ काय असेल, तर बिल्डिंग अप करत जाणं. बिल्डिंग अप करत जाणं म्हणजे बांधत जाणं. आता आपण काय बांधतोय, तर आपण इलेक्ट्रॉन्सचे जे ऑर्बिटॉल्स आहेत त्यांच्यामधलं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन समजून घेण्यासाठी एक सिक्वेन्स बनवतो, एक सिक्वेन्स बांधतो आहोत. तर बघा अशा पद्धतीची आपण ही एक सिक्वेन्स घेतली. या सिक्वेन्समध्ये आपल्याला काय लक्षात येईल, बघा सगळ्यात आपण जेव्हा इथून टॉपकडून बॉटमकडे जाऊ, या सिक्वेन्समध्ये टॉपकडून बॉटमकडे जाऊ, सो याची एनर्जी सगळ्यात कमी असेल. सो लो एनर्जी असेल इथे, वरती काय असेल लो एनर्जी आणि खाली असेल हाय एनर्जी. हाय एनर्जी. ओके. सो लो एनर्जीकडून आपण हाय एनर्जीकडे प्रोसीड होतोय. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी कोणाची असते 1sची. सो लोवेस्ट एनर्जी कोणाची असते 1sची. त्याच्यानंतर हाय एनर्जी कोणाची, बघा 1s नंतर आपण इकडून असं येऊया 2sची एनर्जी. सो 1sच्या कंपॅरिझनमध्ये 2sची एनर्जी हाय असते. 2sच्या कंपॅरिझनमध्ये 2pची एनर्जी अजून हाय असते. सो 2s नंतर काय 2p आणि 2p नंतर 3s, 3s नंतर 3p आणि नंतर 4s. सो याच्यानंतर 2p नंतर बघा 1s 2s 2p नंतर 3s, 3s नंतर 3p, 3p नंतर 3d आणि याच्यानंतर इथे मी लिहितो 4s. ओके. सो आपल्याला इथपर्यंत जरी सिक्वेन्स तुमच्या लक्षात आला तरी काही हरकत नाही आहे. ॲटॉमिक नंबर 1 to 30 तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये सहज कव्हर करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे आहे मित्रांनो, 1 2 3 4 हे नंबर्स म्हणजे हे शेल्सचे नंबर आहेत. ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल, याच्यानंतर थर्ड शेल, फोर्थ शेल किंवा तुम्ही याला ऑर्बिटसुद्धा म्हणू शकता. आणि SPDF याचा अर्थ काय असतो, या शेलचे परत तुकडे होतात.
शेल्सचे तुकडे होतात त्याला आपण सबशेल्स म्हणतो. सो SPDF इज नथिंग बट द सबशेल्स, वेर ॲज 1 2 3 4 इज अ शेल. ओके, सो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि मग या सबशेल्समध्ये SPDFमध्ये किंवा त्याला आपण ऑर्बिटॉल्स असं म्हणतो, त्याच्यात मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतात? चला आपण इथे लिहूयात, मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर S सबशेलमध्ये मित्रांनो मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात 2, P सबशेलमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात 6, D सबशेलमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात 10 आणि Fमध्ये असतात मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14. सो याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी. एक ही सिक्वेन्स आणि दुसरे ही मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ही सिक्वेन्स कुठून आली? अबूस प्रिन्सिपलवरून आली. आणि इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन या वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये शेल्समध्ये भरणं, याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. चला मग सुरू करूयात ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ॲटॉमिक नंबर 1 मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ॲटॉमिक नंबर 1 कोणाचा आहे? हायड्रोजनचा आहे. सो समजा हा हायड्रोजनचा एक ॲटम आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, याचा अर्थ हायड्रोजनकडे एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे. सो हायड्रोजनकडे जर ॲटॉमिक नंबर 1 असेल तर एकच इलेक्ट्रॉन असेल, त्याला आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये फिल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हा एक ॲटम घेतला, याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तर सगळ्यात पहिल्या शेलमधल्या इथे तो भरला जाईल, आयदर इथे किंवा इथे तो इलेक्ट्रॉन भरला जाईल. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जीवाली शेल कुठली? न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळची 1s. सो मी इथे लिहितो 1s आणि आपल्याला काय करायचं, याला इथे वरती लिहायचं आहे 1s1. सो हा इलेक्ट्रॉन आहे, 1s शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन. हे झालं हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्यानंतर जर हेलियम आपण घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 2. सो हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? तर बघा 1s परत एकदा आणि एक इलेक्ट्रॉन इथे भरला जाईल, एक इलेक्ट्रॉन इथे भरला जाईल. सो काय म्हणूयात आपण त्याला? 1s2. 2 इलेक्ट्रॉन होते, दोघे इलेक्ट्रॉन 1s ऑर्बिटलमध्ये गेले. नंतर लिथियम, ॲटॉमिक नंबर लिथियमचा किती असतो मित्रांनो? 3. सो लिथियमसाठी काय करायचं? सगळ्यात कमी एनर्जी 1sची. सो मी इथे 1s लिहिला, इथे आपण लिहिला 1s. 3 इलेक्ट्रॉन आपल्याला इथे डिस्ट्रीब्यूट करायचे. सो 3 पैकी आपण इथे 2च इलेक्ट्रॉन टाकू शकतो, इथे 3 लिहू शकत नाही कारण की एसमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन मावतात. सो आपण इथे लिहिलं 2. मग 3 इलेक्ट्रॉन भरायचे होते, 2 इलेक्ट्रॉन तर फिल झालेत. उरलेला एक इलेक्ट्रॉन कुठे जाईल? तर उरलेला एक इलेक्ट्रॉन नेक्स्ट ऑर्बिटमध्ये, म्हणजे इथे 2, इथे 1, इथे दुसरा इलेक्ट्रॉन भरला. नेक्स्ट इलेक्ट्रॉन हा बाहेरच्या कक्षेत जाईल आणि ही बाहेरची कक्षा म्हणजे कोणती? 1s नंतर येते 2s. सो इथे 1s2 आणि 2s किती? 1. सो बघा पॉवर मोजून घ्या, 2 + 1 3. सो 3 झाले, त्याचा अर्थ लिथियमचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. देन लिथियम नंतर येतो मित्रांनो बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 4. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल बेरिलियमचं 1s2 देन 2s. बघा 4 इलेक्ट्रॉन भरायचे होते, 1sमध्ये 2 भरले, देन 2s2. त्याच्यानंतर बोरॉन, ॲटॉमिक नंबर किती? 5. सो बघा मित्रांनो बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? 1s2. ओके, सगळ्यात कमी एनर्जी असलेली ऑर्बिटॉल 1s2. देन इथे सुद्धा काय? 2s2. आपल्याला किती इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत? 5, कारण की याचा ॲटॉमिक नंबर आहे 5. सो 2 + 2 आपण 4 इलेक्ट्रॉन तर फिल केले आहेत, पण इथे आपण 3 लिहू शकत नाही कारण की बघा एसमध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात? 2च इलेक्ट्रॉन मावतात. मग याच्यानंतर 1s फिल झाली, 2s फिल झाली, नंतर कोण येते? 2p. सो 1s2 2s2 आणि इथे मी लिहिल 2p किती? 1. सो बघा 2 + 2 4 + 1 5. ॲटॉमिक नंबर 5, 5 इलेक्ट्रॉन आपण डिस्ट्रीब्यूट केले. सो बोरॉन नंतर कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं आपण कसं लिहूयात? तर बघा 1s2 देन 2s2 आणि आता इथे 2p2. 2 + 2 4 5 6. सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर इथे आला तुमचा 6. देन नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर मित्रांनो असतो 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल त्याचं? 1s2 2s2 आणि 2p3. 3 + 2 5 6 7. ॲटॉमिक नंबर 7. देन ऑक्सिजन, अतिशय महत्त्वाचा एलिमेंट. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतं 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 देन 2s2 देन 2p4. बघा 1 2 3 4 एक एक ॲटॉमिक नंबर वाढत जातो आहे. आपण व्हॅलेन्सी शेलमध्ये बाहेरच्या कक्षेत एक एक इलेक्ट्रॉन वाढवत जातो आहे. देन ऑक्सिजन नंतर कोण येतो मित्रांनो? फ्लोरीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 देन 2s2 देन 2p4च्या ऐवजी 5. 5 6 7 8 9. ॲटॉमिक नंबर 9. आणि लास्ट कोण असतो? निऑन. ओके, निऑनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 10. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि 2p6.
ओके. सो अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांचं भरलं. मग आता बऱ्याचदा तुम्ही शॉर्टकटमधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतात. तो शॉर्टकट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं बघा, हेलियमकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, सो हायड्रोजनकडे सो एक ॲटॉमिक नंबर 1. किंवा इथे आपण बघूयात हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त असं लिहिलं जातं. लिथियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो? 3. मग 1s ऑर्बिटलमध्ये 2, म्हणजे ही 1s ऑर्बिटल इथे हा एक इलेक्ट्रॉन हा दुसरा, सो 1 आणि 2 असे 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथे लिहिलेत. सो बघा इथे मी लिहिला 2. ओके. याच्यानंतर आणि बाहेरच्या कक्षेत 2s2 म्हणजे 1 2 आणि तिसरा इलेक्ट्रॉन इथे गेला, म्हणून याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो? 2 and 1. का? कारण की 1sमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत आणि नंतर बाहेरच्या कक्षेमध्ये सेकंड ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन येतो, म्हणजे 2s1. देन आपण इथे बघूयात मित्रांनो की बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? 1sमध्ये 2, 2sमध्ये 2. सो बघा 2,2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहिलं जातं. याचा अर्थ काय? या कक्षेत तर 2 इलेक्ट्रॉन आहेत, पण बाहेरच्या सेकंड ऑर्बिटल्समध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 2,2 असा याचा अर्थ आहे. ही व्हॅलेन्स शेल आहे, बाहेरची कक्षा आहे. ओके. त्याच्यानंतर बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? 1s2 2s2 + 1. बघा किती येईल? 3 येईल. सो 2,3. 2 + 1 3 आणि 2. सो याचा अर्थ इथे 2 इलेक्ट्रॉन आणि इथे बाहेरच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. देन कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. 2 + 2 4 आणि हे 2 2 4. याचा अर्थ मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि बाहेरच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. देन नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5. बिकॉज इन व्हॅलेन्स शेल देर इज अ 5 इलेक्ट्रॉन्स इज प्रेझेंट. अशाच पद्धतीने ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 4 + 2 किती? 6. सो 2,6. सो बघा हे 2 1 2 3 4 5 आणि हा 6वा इलेक्ट्रॉन इथे. देन फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7. 5 + 2 7 आणि मधल्या शेलमधले 2 इलेक्ट्रॉन्स. सो इथे हा 7th इलेक्ट्रॉन. आणि निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 2,6 का 8? 2,8. ओके. सो बघा व्हॅलेन्स शेलमधले सगळे 8च्या 8 इलेक्ट्रॉन फिल झालेले आहेत, म्हणून याला 0 ग्रुप एलिमेंट म्हणतात. इनर्ट गॅस म्हणतात बिकॉज इट डझंट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन, बिकॉज इट डझंट हॅव एनी व्हॅकन्सी इन इट्स व्हॅलेन्स शेल. त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये कुठलीही व्हॅकन्सी नसते. सो मित्रांनो, हे जे इलेक्ट्रॉन्स असतात व्हॅलेन्स शेलमधले 1 2 3 4 5 6 7 8, हे डिटरमाइन करतात, हे ठरवतात की एलिमेंट हा मेटल असेल, नॉन मेटल असेल की मेटलॉइड असेल. ओके. सो ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तुम्ही कुठल्याही एलिमेंटचं बिहेवियर सांगू शकतात, तो कुठल्या केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकेल, किती बॉन्ड फॉर्म करू शकेल, हे सर्व तुम्ही सांगू शकतात. सो सोपी कॉन्सेप्ट होती, पटकन लिहून घ्या. पुन्हा भेटूयात ॲटॉमिक नंबर 11 to 30च्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.